20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. 5 षटकांचा सामना असेल, त्यामध्ये तुम्हाला 4 षटकं हे 20 मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये अतिरिक्त घेतला जाईल. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांना, चला सलामीची जोडी पाठवा हर्षल. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला बीसीसी सारळ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जाकमाता परुरपाडा. या दोन संघांमध्ये नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिला तर सारळ संघाकडे झुकला होता आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण यावेळी त्याने स्वीकारलंय. आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती जाकमाता परुरपाडा संघाकडनं दाखल झाली आहे. एका बाजूला हर्षल पाटील बबलूला पाहायला मिळतोय, तर त्याच्या सोबत आपण पाहतोय वीरेंद्र नाईक वीरू याला पाहायला मिळतोय. हे सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. मग आज या मैदानावरती बीसीसी सारळ संघासोबत जाकमाता परुरपाडा संघ कशा रीतीने खेळ करणार, कारण 5 षटकांचा सामना आहे. गावदेवी चषक 2025 आपण पाहतोय आणि या पर्व अर्थातच या चषकाचा आजचा हा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मग दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत. कालच्या दिवसामध्ये आपण काय पाहिलं तर 50 धावा सुद्धा डिफेंडेबल होत्या. 50 धावा सुद्धा कालच्या दिवसामध्ये चेस झाल्या नव्हत्या. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. आज इथून जाकमाता परुरपाडा संघ किती धावा बनवणार. खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर खन्ना बाउन्सर हे चेंडू वापरले जातात आणि या चेंडूने कालच्या दिवसामध्ये सुद्धा स्पर्धेला सुरुवात झाली होती. आदरणीय छोटम शेठ भोईर, दिलीप शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडला होता. आणि आपण पाहतोय या दिवसाकडे वळालो ना तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा तितकेच चांगले संघ या मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामधील एक संघ किंबहुना 2 संघ आपण मैदानावरती लढत असताना पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय आहे, जिथे आपण पाहतोय हर्षल आणि वीरेंद्र ही सलामीची जोडी आपण पाहतोय. आणि बॉलिंगसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी फार एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय दर्शन कडवे यावेळी सज्ज झालाय. दर्शन कडवेच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिलं सोपवलं. पहिल्या षटकासाठी त्याला प्राचारण केलं. आता हे पहिलं षटक तो कशा रीतीने हाताळणार. पहिलं षटक हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं, जिथे आज आपण जर पाहिलं तर बीसीसी सारळ हा संघ थोडासा पॉवर पॅक आपल्याला पाहायला मिळतं. विशाल राणे सोडलं तर सर्व खेळाडू उपस्थित दिसतात आपल्याला संघामध्ये. त्यामुळे आज पूर्णच तितक्याच ताकदीने यावेळी आपण पाहतोय बीसीसी सारळ हा संघ मैदानावरती उतरला. यस पंच, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन यावेळी दर्शन सज्ज झालाय. स्ट्राइक एंडवरती हर्षल आहे आणि हर्षलच्या बॅटमधून यावेळी अप्रतिम स्ट्रोक, स्क्वेअर कट केलेला फटका, 2 बाउन्स ओव्हर द बाउंड्री येतोय. पहिल्या चेंडूवरती फंटास्टिक 4 डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय गोलंदाजाला इथून मात्र गोलंदाजाच्या दिशेची दशा बिघडवणारा हा चौकार आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्येने खातं ओपन केलंय. यावेळचा लोअर फुलटॉस आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देईल. आणखीन एक चांगला फटका, षटकार.
अजून एक तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आउट ऑफ द पार्क. लगातारच्या 3 चेंडूंवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बाहेर चाललाय. पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड असल्याचा अवांतर स्वरूपाची धाव मिळेल. एक्स्ट्राची धाव फलकावरती लागेल. अवांतरित्याने धाव इथून मात्र पुढे सरकते. धावसंख्येचा जर विचार केला तर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन स्कोर कार्ड. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये एक अशुभ अंक आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बघा. लिडिंग एज जरूर घेतली होती परंतु यष्टीरक्षकाची चुकी आणि चुकीला माफी नाहीये. आणखीन एक मोठा फटका. चौकार. चौकार आला. चौकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 21 ऑन अ स्कोर कार्ड. 21 धावा. दर्शन कडवेला पूर्णपणे महागडे केले जात आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा आल्यात. चांगली फलंदाजी यावेळी हर्षल पाटील बबलूची पाहायला मिळते. अनेक वेळा या मैदानावरती त्याने चांगला खेळ केला. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलं होतं. चांगला खेळ करत असताना तोच हर्षल यावेळी मैदानावरती फलंदाजी करत असताना आग ओकतोय. यावेळी रनआउटची संधी आहे. कोणत्या तरी एका फलंदाजाला मैदान सोडून मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. वीरेंद्र नाईक बॅक टू डी डगआउट. डीजे. पहिला फलंदाज आपण पाहतोय रनआउट स्वरूपात. यावेळी वीरेंद्र नाईक मैदानाच्या बाहेर परततोय पण नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. अक्षय यावेळी फलंदाजीसाठी आला. हर्षलला तो कशा रीतीने साथ देणार. पहिली षटक आपण पाहतोय यावेळी संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 21 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक फलंदाजी होत असताना आपण पाहतोय. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार आलेत आणि तदनंतर एक वाईड होता आणि तदनंतर चेंडू निर्धाव आले होते. परंतु 21 धावा तर आल्यात आतापर्यंत. एक चांगली जमेची बाजू म्हणावी लागेल यावेळी जाखमाता परोपाडा संघाची. कारण धावा त्याने बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जर तुम्ही बनवत असाल ना किंबहुना गोलंदाजांवरती प्रेशर, मुख्य गोलंदाजावरती तुम्ही प्रेशर टाकाल तर मग येणारा गोलंदाज सुद्धा तितक्याच भीतीने गोलंदाजी करत असतो आणि त्या भीतीमध्ये तो धावा सुद्धा खर्च करत असतो. हे अनेक वेळा आपण पाहिलंय. ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू ओमकारचा. यावेळी आपण जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू बराचसा बाहेर जाणारा पंच वळाले. त्याने सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. अवांत स्वरूपाची धाव इथून धावफलकावरती लागेल. एकेरी धाव फुलकावरती लागते आणि धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 22 वरती नेऊन ठेवते. 22 ऑन स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू सुद्धा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव आला. अर्थातच कोणती धाव आलेली नाही. या 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी यावेळी आपण जर पाहिली तर हर्षल पाटील
बबलूची आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्याला साथ द्यावी लागेल. याचप्रमाणे स्वतः शप्पल झाला, आडवा बॅटने फटका खेळला, सीमारेषेच्या बाहेर धाडले या चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून अप्रतिम स्ट्रोक. स्वतःला शफल केलं, अर्थातच आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाज झाला. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर जसा शॉट ऑफ गुड लेंथवरचा चेंडू होता त्याला मात्र आडव्या बॅटने खेळला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतून आपण जर पाहिलं तर षटकार सुद्धा मिळवला. षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली आता 28 वरती. 28 रन्स, 28 धावा धावफलकावरती असताना यावेळचा आणखीन एक चांगला स्ट्रोक आला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोचेल ना तदवरती 2 धावा इथून मात्र मिळतील. चांगली फलंदाजी यावेळी पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट यावेळी खेळलं जाते, मेरिटनुसार खेळणं कशाला म्हटलं जातं. अर्थातच पहिल्या चेंडूवरती कुठेतरी अक्षयने अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हर्षलने काहीतरी कानमंत्र त्याला दिला की चेंडूवरती कशा रीतीने खेळायचं आहे, कसा चेंडू आहे त्याच्यावरती कशा रीतीने फटके मारायचे आहेत, हे सगळं त्याला सांगितलं गेलं. आणि तदनंतर आपण पाहतोय एक चांगला खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक षटकार आल्यानंतर एक डबल धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. धावफलक हलतं ठेवलं गेलंय. याही वेळेला आडव्या बॅटने शपलून खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज अक्षय पाटील. पाहिलं तर अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर अक्षयला बीट केलं होतं, वाईड आला होता. तदनंतर दुसरा चेंडू निर्धाव आला होता, तदनंतर एक षटकार आला, तदनंतर डबल आली आणि या चेंडूवरती पुनश्च एकदा तोच चेंडू टाकला. जसा षटकार आला होता तसा चेंडू टाकला होता, परंतु त्याच चेंडूवरती आपण पाहतोय अक्षयला बाद करण्यास यश मिळालं. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 28 धावा, 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला खेळाडू मैदानावरती यावेळी येतोय, ज्याने आपण जर पाहिलं तर या हंगामामध्ये किंबहुना मागच्या पर्वापासून मागच्या वर्षापासून ते या हंगामापर्यंत आपण जर पाहिलं तर जाकमाता क्रिकेट संघासाठी चांगला खेळ केला. राज गुंजाळ यावेळी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. राज यावेळी स्ट्रायकेटवरती पाहायला मिळतोय. शपल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा अपयशी ठरतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर बॉडी बॅलन्स थोडासा झुकला होता यावेळी, आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. या षटकातील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी असताना 30 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आतापर्यंत रोखून धरल्यात. यावेळचा चेंडू सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप भरकन निघून जाणारा यावेळचा चेंडू आपण पाहतोय. ओमकारची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 30 धावा 15च्या सरासरीने धावफलकावरती लावल्यात. अर्थातच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल यावेळी हर्षलची, कारण त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा किंबहुना अक्षयने दिलेली साथ आणि त्यामागे आलेल्या धावा, आता 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकांमध्ये लागल्यात. कालच्या दिवसामध्ये फायटिंग टोटली 50ची होती, कारण 50 धावा सुद्धा कालच्या दिवसामध्ये 55 धावा सुद्धा चेस होत नव्हत्या. आज काय होईल, आज काय बिघडेल हे सुद्धा पाहावं लागेल, कारण पहिला सामना आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत जे पहिलं सत्र आपण पाहतोय चालू असताना 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 30 वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय, जर आपण वयाचा आढावा घेतला ना तर 40+ खेळाडू आहेत, परंतु त्यांच्याकडे असलेला अनुभव, त्यांच्याकडे असलेला क्लास, त्यांच्याकडे असलेला दर्जा ते अनेक वेळा मैदानावरती दाखवत असतात. असे प्रशांत यावेळी गोलंदाजी मागवती येतात. षटक क्रमांक 3 त्यांच्या खांद्यावरती यावेळी कर्णधाराने टाकलंय. मग आता हे 3रं षटक प्रशांत कशा रीतीने हाताळणार. तिन्ही गोलंदाज नवीन वापरले गेलेत. अर्थातच एक कोणतीतरी रणनीती यावेळी बीसीसी सारळ हा संघ आखतोय. 30 यार्ड सर्कल खोललं गेलंय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा आडवा बॅटने फटका खेळला, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल पुनश्च एकदा, जशी स्ट्राईक मिळाली आहे आणि त्या चेंडूवरती आपण पाहतोय हर्षल पाटील तुटून पडलाय. चौका.
ची धावसंख्या सुद्धा पुढे सरकली आहे. धावसंख्येकडे जर पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 30 होत्या, परंतु आता प्रशांत जसे गोलंदाजीवरती आले त्यांची गोलंदाजी शांत ठेवण्याचं काम इथून मात्र केलंय. कारण लगातारच्या 2 चेंडूंवरती हर्षल पाटीलने इथून मात्र आतंक वाचवला. कारण आपण पाहतोय लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक, एक मिड विकेट आणि तदनंतर एक वाडिश कव्हरवरती आपण पाहतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगाने आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हर्षलचा जर विचार केला, लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे असल्या कारणामुळे आपण जर पाहिला तर मैदानाच्या चारही बाजूला तो फटकेबाजी करतोय आणि तितक्याच लिहिल्यारित्या तो धावा सुद्धा जमवतोय आपल्या संघासाठी. या 2 धावेनेशी आपण जर धावसंख्येकडे पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. तिसरं षटक जिथे चालू असताना यावेळी सुद्धा चांगला स्ट्रोक खेळला, हेलिकॉप्टर रीतीने खेळला गेलेला स्ट्रोक जिथे वाईडिश लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू वाढवला जाईल या चेंडूवरती एक सिंगल मिळेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. हे षटकाचा जर विचार केला आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा इथून मात्र कुठून काढल्यात. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, परंतु गोलंदाजीची सुद्धा दाद द्यावी लागेल. जसे चौकार 2 आले होते त्याच रीतीने चेंडू फेकलेत आणि त्याच रीतीने सांगितलं की याही चेंडूंवरती तू मोठा फटका मारून दाखव, मी तुला थांबून दाखवू शकतो. हे दाखवलं होतं, परंतु राज गुंजाळ आलाय त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये हा ना आणि तिथूनच मात्र गाडी सुटली आहे. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. चौकार. आणखीन एक मोठ्या फटकाने वेगाने पुढे सरकेल. चांगला स्ट्रोक, वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरतून राज गुंजाळ आता मात्र मोठी फटकेबाजी करतोय. अकमादा परुपाडा संघाची धावसंख्या 51. अर्धशतक, सांघिक अर्धशतक आपण पाहतोय धावफलकावरती लागले. 51 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी. टरबूज डेक्कर टरबूजा रंग बदलता आहे असं म्हटलं जातं आणि ते दृश्य आपण मैदानावरती पाहतोय सुद्धा. हर्षलने जसे 2 चौकार लगावले होते, राज गुंजाळ सुद्धा सांगतोय माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे, मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो आणि त्यात ते करून सुद्धा दाखवलंय. कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, झेल सुटल्यानंतर चौकार मिळाला होता आणि तदनंतर आपण पाहतोय लॉंगॉनवरती ठोकला गेलेला फटका षटकार सुद्धा देऊन चाललाय. त्यामुळे संघाची धावसंख्या 51 वरती आता जाऊन पोहोचली आहे. 51 ऑन अ स्कोर कार्ड. 3 षटकांचा खेळ संपला. यानंतर होणारा सामना साई आवाज विपक्ष अमरदीप कोळगाव. दोन्ही संघ जर आले असतील तर नाणेफेकी करण्यासाठी या. पहिला पुकार असेल आपल्याला साई आवाज विपक्ष अमरदीप कोळगाव. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ओमकार यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक हे 4 हाताळण्यासाठी तो सज्ज होता. 4थ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायचे आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही भरपूर सारा वेळ आहे यावेळी BCCI संघाकडे. परंतु इथून आपण जर पाहिलं तर हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती ओमकारने टाकलाय. जसं दुसरं षटक चालू केलं होतं या एंडने ओमकारने त्याच रीतीने 4थं षटक सुद्धा तो टाकण्यासाठी सुरुवात करतोय. मागच्या षटकाची सुरुवात सुद्धा वाईडने तदनंतर डॉटने केली होती. या षटकाची सुरुवात आपण जर पाहिली तर पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू फेकला. त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. समोर हर्षल समोर आहे आणि त्याच्या विरोधात डॉट चेंडू फेकणं हे सोपं काम नसतं, परंतु हे ओमकारने करून दाखवलंय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा आपण पाहतोय. त्यामुळे सलगचा हा दुसरा चेंडू निर्धावाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय यावेळी ओमकारच्या माध्यमातून. पावलन एंड कडनं हे दुसरं षटक तो हाताळतोय. आपलं सांघिक दुसरं षटक आहे आणि त्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर लगातारचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. 51 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु जास्त वेळ शांत बसेल तर हर्षल पाटील कसला. अजून एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून. आडवा बॅटने खेळलेला हरिज
दिवसातील लांबच षटकार हर्षल पाटीलने मारला. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर हसनैन कुरेशीने इतक्या लांबवरती चेंडू मारला की तो मिळाला सुद्धा नव्हता. परंतु आज हर्षल पाटीलने मारलेल्या षटकारावरती पुनश्च एकदा आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली आहे. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, परंतु आता तिथे जाळ जरूर रचलं होतं. क्षेत्ररक्षकाची आणखीन एक चुकी झाली आहे आणि आणखीन एक मोठा फटका हर्षलच्या का हर्षलच्या बॅटमधून, कारण ज्या रीतीने तो मैदानावरती खेळतोय ना, यात तेळमात्र शंका नाही आहे की त्याच्या बॅटमधून अर्धशतक येणार नाही आहे. कारण आतापर्यंत चांगला स्ट्रोक, आणखीन एक फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केलाय. लगातारचा हा मोठा फटका. विजय, चेंडू सुपूर्द करून द्या मैदानावरती. षटकारानंतर सांघिक धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 67 धावा धावफलकावरती असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. परंतु तिथे सांगितलं जातं की हा षटकार आहे. आणखीन एक अर्धशतक यावेळी धावफलकावरती लागलं जातं. एकदा बॅट उंच करायची आहे. गावदेवी चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक यावेळी आपण पाहतोय. वैयक्तिक अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज हर्षल पाटील बबलू. गेंदबाज की मुहूर्त देखता है ना सूरत देखता है, ये सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. अशा पद्धतीने फलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. जसे चेंडू त्याला मिळालेत ना, त्या चेंडूंवरती तो अक्षरशः वेड्यासारखा तुडून पडला आणि त्या चेंडूंवरती तो मोठ्या धावा सुद्धा बनवतोय. मागच्या चेंडूवरती सुद्धा चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीमुळे तिथे षटकार मिळाला आणि अर्धशतक, पहिलं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेतील झळकावणारा खेळाडू आपण पाहतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मग आता येणाऱ्या या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार? गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रोहन सज्ज झाला. षटकाला सुरुवात झाली आहे. स्ट्राइक एंडवरती राज गुंजाळ आहे. राज गुंजाळसाठी पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पार्क केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. हर्षलला जास्तीत जास्त स्ट्राइक एंडवरती राहायचं आहे, कारण कुठेतरी जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याचा सुद्धा असेल. त्यामुळे आता जशी त्याला स्ट्राइक मिळाली आहे, संघाच्या धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर तब्बल या स्पर्धेतील अजून एक उच्चांक आपण पाहतोय. 80 धावा धावफलकावरती लागतात. 80 धावा, अजून एक त्यामध्ये मोठा फटका जोडीया. 6 धावसंख्ये, बॅटमध्ये आहे वजन, मिळतील धावा अर्धा डझन. षटकार. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आला. लगातारचा तिसरा आपण पाहतोय. मागच्या षटकामध्ये 2 आले होते आणि या षटकामध्ये जशी स्ट्राइक मिळाली आहे तिसरा त्याने मारलाय. त्यामुळे आज आपण जर पाहिलं तर एक
अप्रतिम खेळ, अदर्जाचा खेळ यावेळी मैदानावरती आपण पाहतोय. पुनश्च एकदा गोलंदाज रोहन यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा रोहनचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेर जाणारा पंचांचा इशारा वाईड असल्याचा आला. अवांत स्वरूपाची धाव लागेल धावफलकावरती. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 87 धावा धावफलकावरती पाहायला मिळतंय. 100 पर्यंत धावफलक जाईल का, कारण या षटकातील आतापर्यंत आपण जर लक्ष टाकलं तर 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडू येणं बाकी असताना 87 आपण पाहतोय धावफलकावरती. 87 यावेळचा आपण पाहतोय हेलिकॉप्टर अडवला गेलाय, कोणताही पर्याय नाहीये. आणखीन एक स्ट्रोक जाईल यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 91 धावा धावफलकावरती. 91 ऑन अ स्कोर कार्ड. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचं आहे, त्यामुळे ज्या संघांना नाणेफेकीसाठी कॉल केलेला आहे त्यांनी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. यावेळचा चेंडू खराब आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. अवांतर रीतीने धाव मिळेल. 92 धावा आता धावफलकावरती लागतील. अर्थातच आपण जर पाहिलं तर एक भलं मोठं आव्हान धावसंख्येचा रतीब, धावसंख्येचा आपण पाहिलं ना तर शिखर इथून मात्र उभं केलंय 5 षटकांमध्ये. आतापर्यंत 92 झाल्या, 2 चेंडू येणं बाकी आहे आणि त्यातील मात्र शंका नाही आहे की ही चेंडूंमध्ये मोठा फटका येईल, कारण आतापर्यंत हर्षलचा खेळ आपण जर पाहिला ना तर त्याने केलेल्या त्या खेळीची पोचपावती आज त्याला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. रोहनचा यावेळचा चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पडला. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर ह्या चेंडूंची खूप नितांत गरज होती, परंतु हे चेंडू आता मात्र आपण पाहतोय देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. यावेळचा चेंडू फुलटॉस आहे, आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चेंडूवरती जोपर्यंत पोहोचेल झेल सुटलाय. आणखीन एक झेल यावेळी आपण पाहतोय ड्रॉप केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाते की हा चेंडू बीमर आहे की नाही. इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी जशी हवी होती तशी झालेली नाही आहे. एकच षटक 9 धावसंख्येचं राहिलं होतं, परंतु तदनंतरचे 3 षटकं आपण पाहिली ना, पहिलं षटक त्यानंतर तिसरं षटक आणि चौथं षटक हे भल्या मोठ्या धावसंख्येचं फरक पाहायला मिळालं. 21 आल्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 9 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 21 होत्या. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 22 आल्या होत्या आणि आता हे 5वं षटक जिथे संपता संपेना असं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये वाईट सुद्धा आल्यात. आता हा चेंडू सुद्धा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. हाही चेंडू जर बीमर असेल तर मग सोने पे सुहागा असं सुद्धा यावेळी जाखमाता परोपाडा संघ म्हणेल. त्यामुळे आता इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलं गेलं. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांमध्ये आपण पाहतोय धावसंख्येचा जर आकडा आपण पाहिला ना तर 94 धावा धावफलकावरती लागल्यात. 94 ऑन अ स्कोर कार्ड. 94 धावा धावफलकावरती. विजयासाठी 95 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. आता मग या 95 धावसंख्येचा रतीब कशा रीतीने इथून मात्र पार केला जाईल बीसीसी सारळ या संघाकडनं येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा दुसरं सत्र जसं चालू होईल त्या मायक्रोफोनवरती करतोय बदल, घेऊन चलतोय माझ्या साथी समालोचकांकडे, अर्थातच यश मापगावकर यांच्याकडे. नाणेफेकी करण्यासाठी या साई आवास विपक्ष अमरदीप कोळगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करते नाणेफेकी करण्यासाठी या. दोन्ही संघांचे कर्णधार जर इथे उपस्थित राहिले नाहीत तर एक एक षटक कमी केले जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच सुयश बोरे यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2025, जिथे आलेल्या सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या निस्सीम चाहत्यांचं मी यश मापगावकर सहर्ष स्वागत करीत आहे. आजचे दुसऱ्या लढतीला आपण सुरुवात करतोय. काल रात्री 8 वाजता सामने सुरू झाले, सकाळी 7 वाजले होते क्वालिफाय मॅच संपायला आणि त्या अनुषंगानं
सलामीची जोडी या ठिकाणी लवकरात लवकर पाठवा, जेणेकरून मॅचला सुरुवात केली जाईल. एक चांगली क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत. जिराड ग्रामपंचायत क्रीडांगण एक जबरदस्त मैदान, त्या मैदानावरती क्रीडा स्पर्धा आपण पुढे भरवत आहोत. कालची पहिल्या रजनीमध्ये एक चांगला परफॉर्मन्स करत 2 विजयी झाला, तो म्हणजे गावदी मापगाव संघ. आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केलं असा माऊ 11 एकविरातळ संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. धन्यवाद यश. तत्पूर्वी आपण दोन संघांमध्ये नाणेफेकी करून घेतो. एका बाजूला आपण पाहतोय अमरदीप कोळगाव आहे, दुसऱ्या बाजूला साई आवाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश तळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण पाहतोय उपस्थित आहेत. नाणेफेकी होते आणि टेल आलाय. नाणेफेकी जिंकली आहे साई आवाज संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60. कालच्या दिवसामध्ये 55 धावा सुद्धा डिफेंडेबल होत्या, चेस होत नव्हत्या. मग या चेस करत असताना कोणत्या तुमच्या संघामध्ये असे फलंदाज आहेत त्यांच्यावरती तुमचा विश्वास असेल? गौरव राहुल, सौरभ गवानकर, प्रणय राणे, अनिकेत आंग्रे. धन्यवाद दादा. परंतु दुसऱ्या कर्णधाराकडे आपण जाऊया. अर्थातच अमरदीप कोळगाव संघाचा कर्णधार माझ्यासोबत उपस्थित आहे. प्रथमतः फलंदाजी वाटायला आले, मग किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65. कालच्या दिवसामध्ये 60-65 धावा सुद्धा चेस डिफेंडेबल होत्या आणि त्या धावा डिफेंड होत होत्या. मग अशा वेळी जर विचार केला, तुम्ही जर 60 धावा बनवल्यात आणि त्यामध्ये मोलाचं योगदान गोलंदाज तुम्ही पकडलेस, तर कोणते असे गोलंदाज असेल ज्यांच्यावरती तुझा विश्वास असेल की ते धावा रोखू शकतील? अक्षय आणि साहिल. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय दोन संघांमध्ये नाणेफेकी होत्या आणि पुनश्च एकदा घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुयश. पुन्हा एकदा वळत आहे मी मॅचच्या दिशेला. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं ना, एक चांगला खेळ केला होता. फार मोठं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासूनच शस्त्र आणि अस्त्र तुम्हाला या ठिकाणी काढावे लागतील, किंबहुना सुरुवातीपासून आक्रमक खेळावं लागेल. कारण या द्वंद्वामध्ये पहिल्या षटकापासून जेव्हा तुम्ही खेळायला, मारायला, धावा बनवायला सुरुवात कराल, तेव्हाच त्या धावा मैदानावरती होऊ शकतात. जिथे 95 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम 5 षटकांमध्ये 95 धाव बनवण्यासाठी. आता मात्र पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती गोज ऑन आहे, पहिल्या षटकामध्ये साहिलला आपण बघत आहोत एक महत्त्वाचं षटक त्याच्या माध्यमातून येथे हाताळलं जात आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना बॅट्समन जर आपण बघितला तर प्रसाद या ठिकाणी उभा आहे. प्रसादने हा चेंडू वेल लेफ्ट केला असं म्हणावं लागेल, कारण अंपायरचा डिसिजन हा आपल्यापर्यंत आला की हा चेंडू पडल्यानंतर अवांतर घोषित केलं. एक अतिरिक्त धाव आली. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून संपूर्ण टीम आहे, जिथे आपण बघत आहोत मुख्य कॅमेरावरती आमचे मित्र अथर्व, वैभव पडवाळ, त्यांच्या संवेद संदीप, अथर्व आहे. याच दरम्यान या चेंडूवरती प्रहार केलाय आणि चेंडूवरती प्रहार केल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण बघा, पाठीमागे चेंडू गेला होता, अगदी जबरदस्त दौड त्या ठिकाणी लावली आणि त्यानंतर मात्र धावा मैदानावरती वाचवल्या गेल्या. सुयश गेल्या इनिंगमध्ये जर आपण बघितलं ना, तर हर्षलची जी बॅटिंग होती ना, ती आक्रमक होती, ती विध्वंसक होती, ती विस्फोटक होती. डॉमिनन्स क्रिएट त्याने केला होता. यावेळच्या फुल टॉसला फुल टोललाय, चेंडू वरती केलाय प्रहार, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग रिजनला येतोय. वेलकम 6 षटकार. स्वीकारला होता, मात्र आता बघा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. स्टंप टू स्टंप बॉलिंग लाईन अटॅक करण्यासाठी प्रयत्न केला होता. आलचा चेंडू यॉर्क करायचा होता, मात्र फुलटॉस पडला. मात्र या चेंडूवरती कमबॅक करत असताना बघायला मिळालं तो म्हणजे साहिल सुरवेला आपण बघतोय. तर यावेळेस मात्र गती नव्हती. हा सुद्धा फुलटॉस होता, याच्यावरती सुद्धा मॅक्झिमम 6 धावा घेता येऊ शकला असता. मात्र याच वेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजाने गती कमी केली, अचंबित केलं. समोरच्या फलंदाजाला या ठिकाणी आशा होती की फास्ट चेंडू येईल, मात्र गती नसल्यानंतर सुद्धा खेळत असताना चेंडूवरती नजर ठेवावी लागते. पुन्हा एकदा बघा
त्याने आधी ओळखलं होतं जितका फास्ट चेंडू टाकला जाईल तितका तो बाहेर लवकरात लवकर बाहेर पोहोचेल. मात्र आता गती काढून घेतली होती. 2 चेंडू या ठिकाणी आपण जे पाहिले ते मैदानावरती निर्धावसुद्धा आले. चेंडूमध्ये व्हेरिएशन्स आणले गेले आणि त्यानंतर मात्र पहिलं षटक जेव्हा मैदानावरती आलं जिथे 9 धाबा धावफलकावरती आहात, 95 धाबा मैदानावरती तुम्हाला बनवायचेत. त्या क्षणी जर सुयश तुम्ही विचार केलात तर पहिल्या 2 षटकांमध्ये 30-40 धाबा जर मैदानावरती बनवल्या गेल्या ना तर नंतरच्या 3 षटकांमध्ये 50सुद्धा येऊ शकतात. मात्र असं असताना जी गोलंदाजी आज साहिल सुर्वेने करून दाखवली, फटका त्याच्यावरती आला होता. मात्र त्याला जर आपण पाहिलं विकेट नाही मिळाली, मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना धावा येऊ शकतात जिथे 2 क्षेत्ररक्षकांना उभा असते. मात्र आता इथे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत पाहायला मिळतील. त्यांची व्यूहरचना काय आहे हे सुद्धा आम्ही या ठिकाणी पोहोचवणार आहोत. बोथ एंडचा वापर केला जातो. लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी जेव्हा मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आलाय आणि बॅटिंग करत असताना प्रसाद एक आक्रमक फलंदाज आहे, कोणत्या क्षणी आक्रमक रूप धारण करू शकतो आणि ते त्याने बऱ्याच मॅचमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये करून दाखवलंय. मात्र या सामन्यामध्ये जेव्हा समोर जाखमाता परुरपाडा संघ उतरलाय त्यांची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी राज गुंजाळ मैदानावरती आलाय. सुयश गुंजाळ एक चांगला लेदर क्रिकेट सुद्धा खेळत असतो. गेल्या 2 वर्षांमध्ये राज गुंजाळचा एक वेगळा फॅन बेस आहे. यंदा अलिबाग प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तो खेळला होता. तो होळ्यात मॅच खेळी जिथे राज गुंजाळ मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती तयार असेल. यावेळेस मात्र एक इनोव्हेटिव्ह फटका खेळायचा होता. दिलस्कूप मी म्हणेन, कालच आपण उल्लेख केला होता. कालच्या रजनीमध्ये तिलकरत्ने दिलशान सुरुवातीला जेव्हा T20 वर्ल्ड कप होता तेव्हा त्याने तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये बेंगलोर या संघामधून खेळताना त्याने फटका लगावला होता. त्यानंतर बऱ्याच टॅग लाईन आला. पल्लू स्कूप नावाने सुद्धा तो प्रसिद्ध झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवचे फटके जेव्हा तुम्ही मैदानावरती सुयश बघत असता तेव्हा हा जेव्हा फटका मैदानावरती स्कूप खेळला जातो ना तेव्हा नक्कीच तिलकरत्ने दिलशानची आठवण येते. तर या चेंडू नंतर बघा बॅक टू बॅक डॉट मैदानावरती येतात. राज गुंजाळ एक कमी वयाचा गोलंदाज आहे. मात्र या मॅचमध्ये सेन्सिबल खेळण्यासाठी ते म्हणतात ना की वय फक्त एक आकडा असू शकतो. एज इज अ जस्ट ओनली नंबर ते दाखवतोय. कारण कमी वय अमर्यादित संकट मात्र यशस्वी होण्याची जिद्द त्याच्यामध्ये असते ना तोच इतिहास मैदानावरती घडू शकतो. असा राज गुंजाळ या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आहे. चेंडूला फॉलो केलं होतं. चेंडू आउट ऑफ द ऑफस्टिक आहे. पंचांचा निर्णय या ठिकाणी आला. राजेश पाटील आहेत मुख्य पंच. त्यानंतर शरद पाटील यांना आपण बघतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे विनोदजी पाटील आहेत. त्यामुळे तिन्ही पंच अगदी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पार पाडतात. या चेंडूवरती गॅप शोधले. फिल इन द ब्लँक्स. चेंडू धावत पडत चेंडू दे दनादन बाउंड लाईनच्या बाहेर येतो चौकार. कमॉन डीजे मास्टर. यावेळेस ना फक्त गतीचा वापर केला होता. केवळ गॅप दाखवली होती. गॅपमध्ये चेंडूला ढकललं होतं. तर या चेंडू नंतर बघा चेंडू ऑफस्टिकचा थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सफल झाला होता. पहिल्या यष्टीवरती खेळण्यासाठी प्रसाद आला होता. मात्र आस्किंग रन रेट जर आपण बघितला ना तर इथे ज्या पद्धतीनं आस्किंग रन रेट आपण बघत आहोत प्रत्येकाला स्क्रीनवरती सुद्धा तो बघायला मिळतो. कारण 95 धावांचं आव्हान आहे. आणि जेव्हा मैदानावरती बापूजी देव क्रिकेट क्लब सारळ या ठिकाणी उतरला. स्कूप मैदानावरती यशस्वी आणि चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला गेलाय. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला येतोय. चौकार. महत्व आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. कारण मराठी भाषा जशी आपण वळू तशी वळत असते. कारण सुयश या मैदानावरती ज्या वेळेस समालोचन करण्याची संधी मिळते आपल्याला तेव्हा मातृभाषेचा नक्कीच आपल्याला अभिमान असतो आणि आज या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे.
सारस संघाच्या माध्यमातून प्रयत्न होतात, मात्र ज्या पद्धतीनं ज्या धावा हव्यात ना त्या धावा मैदानावरती येत नाहीत. तिथे गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा साहिल सुर्वेला प्राचारित केलंय. साहिल सुर्वे मैदानावरती अलॉंग दी कार्पेट शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल तोपर्यंत धावफलकावरती येत आहे. तर आतापर्यंत जर आपण विचार केला ना तर मैदानावरती एक धाव आली. षटक क्रमांक 3 सुरुवात केली गेली. प्रयत्न आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून, मात्र प्रसादला आता गिअर शिफ्ट करावी लागतील. पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये गाडी तुमची चालणार नाही. इथे तुम्हाला 4थ्या आणि 5व्या गिअरवरतीच गाडी चालवावी लागेल. तर आणि तरच तुम्ही 95 धावा इट्स अ बिग टोटल. मैदानावरती जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये हर्षलची फलंदाजी आपण बघितली, काय अप्रतिम फटके त्याच्या बॅटमधनं आले होते. आणि हर्षल नक्कीच एक फार मोठा क्रिकेटर आहे. अलिबाग क्रिकेट त्यानंतर रायगड क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा हर्षलला सर्वजण ओळखतात, सुपरिचित आहे हर्षल. तर या चेंडूवरती बघा लाईन अँड लेंग त्या ठिकाणी भटकला होता, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र अवांतर घोषित केलं गेलं. षटक क्रमांक 3 जेथे साहिलला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवरती तयार आहे. पुन्हा एकदा साहिलच्या माध्यमातून एखादा सरप्राइझिंग चेंडू मैदानावरती येईल का हे देखील बघायला मिळणार. तर या चेंडूवरती बघा शपवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेट फॉर अंपायर डिसिजन वाईड +1. तो धावा मैदानावरती आपण जर पाहिला ना तर या ठिकाणी वाईड आला, त्यानंतर एक अतिरिक्त धाव मैदानावरती घेतली गेली आणि धावफलकावरती लागतात. त्या म्हणजे 22 रन स्कोरबुकवरती बनल्यात. 95 धावा तुम्हाला या ठिकाणी जेव्हा मैदानावरती बनवायच्यात तेव्हा तुम्हाला एक मोठे फटके मैदानावरती एक्झिक्यूट करावे लागतील. यावेळेस बॅकफूटवरती उभं राहून या फटक्याला खेळायचं होतं. लॉफ्टेड फटका नेहमी सुयश आपण बघतो मिड विकेट किंवा स्कोअर क्षेत्रामध्ये मोठे प्रहार नेहमीच आपल्याला बघायला मिळतात, मात्र प्रॉपर टायमिंग सुद्धा असावं लागतं. जेव्हा तुम्ही मैदानावरती 360 अंशाला खेळताय ना तेव्हा ॲज पर फील्ड सिच्युएशन किंवा क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे ते बघून तुम्हाला फटकेबाजी करावी लागते. पुन्हा एकदा प्रसादला बघा, आज त्याने एक फटका जरूर मैदानावरती लगावला, तिथे 4 धावा त्याला मिळाल्या होत्या, मात्र 2 फटक्यांमध्ये तो फसला होता. पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा त्याचा प्रयत्न या मैदानावरती जेव्हा या ठिकाणी प्रसादला आपण बघत आहोत. एक जबरदस्त स्पर्धा ज्या पद्धतीने आत्तापर्यंत हा खेळ मैदानावरती रंगलाय आणि या मॅचमध्ये बापूजी देव क्रिकेट क्लब सारस संघाला जिंकण्यासाठी अशा रीतीनं फटक्यांची आवश्यकता जरूर आहे, मात्र तेथे क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्या सेफ हँडमध्ये चेंडू गेलाय आणि त्यानंतर मात्र एक महत्वाची विकेट. पहिला बाद. कम ऑन डीजे मास्टर. ची गोलंदाजी या मैदानावरती बहरली आणि प्रामुख्याने आतापर्यंत पहिल्या 2 षटकांच्या आधी जिथे 18 आल्या होत्या या षटकामध्ये षटक क्रमांक 3 जेव्हा प्रगतीपथावरती आहे ना साहिलने सुद्धा केवळ या ठिकाणी 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा बघा गती पूर्णतः काढून घेतली होती आज साहिलच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर स्लोअर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मैदानावरती येणार आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता धावा किती बाकी असतील हे आम्हाला कळवतील आमचे ऑनलाईन स्कोरर जे आमच्या बाजूला बसलेत. तो 12 चेंडूवरती जिंकण्यासाठी 71 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तर बोलूयात या ठिकाणी मॅचच्या दिशेला जिथे आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये
प्रथमतः बॅटिंग करत असताना जाकमाता परुरपाडा संघाला बघितलं होतं. पहिली मॅच आहे आजच्या रजनीची. चांगली फलंदाजी झाली. यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघितलं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्डच्या दिशेला स्क्वेअर लेग किंबहुना लॉंग लेगला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र फटका मैदानावधी मारण्यामध्ये असफल ठरले. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. साधी स्कोरर या ठिकाणी आमचे मित्र पारस आहेत आणि याच दरम्यान मात्र मैदानावरती महत्वाची विकेट. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे मास्टर. तर आता मात्र आपण पाहिलं ना 14 षटक मैदानावरती आले जितू गोलंदाजी करण्यासाठी. तर यंदाचं वर्ष मी नक्की सांगेन की जितूची गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये बहरली. आज बॉलर म्हणून त्याची कामगिरी यंदाच्या वर्षी 2024-25 मध्ये हे वर्ष त्यासाठी नक्की चांगलं गेलं आणि जितूने कामगिरी करत असताना नेहमीच एक विकेट टेकिंग म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आणि जेव्हा जेव्हा तो आला तेव्हा तेव्हा त्याने विकेटसुद्धा मिळवून दिली आणि एक चांगला गोलंदाज म्हणून जितूकडे आपण नेहमी बघतो. पुन्हा एकदा बघा या चेंडूवरती सुद्धा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला होता. टप्पा पडल्यानंतर गती तितकी देत नाहीत प्रत्येक गोलंदाजाला माहिती आहे. चेंडू जे आपण वापरतोय ना खन्ना पावसा त्याच्यावरती लिहिलं आहे. सुरुवातीला हेल्डीचे चेंडू आपण पाहिले होते, त्यानंतर खन्ना, सुपर खन्ना, निविया, सिक्सर आणि नाईट क्रिकेटमध्ये 10x हाचा देखील चेंडू आपण बघितला जो लाईट वेट आहे. मात्र हा चेंडू थोडासा जड आहे जो आपण मैदानावरती वापरतोय. निविया कंपनीचे चेंडू जालंधरला बनतात, त्यांचं वजन 120 ते 130 ग्राम असतं. मात्र या चेंडूचं वजन थोडंसं जास्ती असं मला वाटतं, कारण ज्या पद्धतीनं कालच्या रात्रीमध्ये पाहिलं होतं षटकार येत आहेत, मात्र मिडल ऑफ द बॅट जेव्हा तुम्ही कराल ना एखादा प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक जेव्हा तुम्ही माराल तेव्हाच तो चेंडू आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो. आणि हे कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. यावेळेस बघा जितूची गोलंदाजी. मी म्हटलं होतं की जितू या संघाचा एक मॅजिकल गोलंदाज आहे. त्याने गोलंदाजी करत असताना त्याच्या स्पेलमध्ये आत्तापर्यंत त्याला विकेट मिळाली, धावासुद्धा नाही आल्या आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 14 संपलं. एक धाव त्याने खर्च केली आणि एक विकेट त्याला मिळाली. तर नेक्स्ट दोन्ही संघांना सूचना असेल की त्यांनी आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत सुपूर्द देखील करायची आहे. षटक क्रमांक मैदानावरती 5वं कोणता गोलंदाजाला या ठिकाणी प्रचारित केलं जाईल. वन साइडेड मॅच झाली जिथे आपण बघितलं तर प्रसादच्या बॅटमधून धावा येत होत्या. 2 चौकार बघितले आपण. दर्शन मैदानावरती होता, षटकार त्याने मारला होता, मात्र त्याची सुद्धा विकेट गेली. त्यानंतर अजिंक्य आणि अविनाश हे 2 बॅटर मैदानावरती आहेत. षटक क्रमांक 5वं येईल. तर 5व्या षटकामध्ये जर आता बघितलं आपण तर 6 चेंडू बाकी आहेत. फार मोठी धावसंख्या या ठिकाणी चेस करतात, मात्र अशा वेळेस धावा होणं फार कठीण वाटतंय. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण बघतोय हर्षल मैदानावरती उतरलाय. तर हर्षल पाटील या ठिकाणी गोलंदाजी करेल. तर या चेंडूवरती सुद्धा विकेट होण्याची संभावना होती. शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये आपण बघत आहे तेथे युगांना आपण बघतोय तो तैनात होता. शॉट कव्हर सुद्धा दायऱ्यामध्ये आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये ठेवला. तर नक्कीच ॲडव्होकेट हर्षल पाटील मैदानावरती गोलंदाजी करतोय. तर या चेंडूवरती बघा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर गेला आणि त्यानंतर आणि मैदानावरती महत्वाची विकेट. फलंदाज क्रमांक 3 बाद. कमावून डीजे. या मॅच मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी तू करत आहे त्याला या ठिकाणी विकेट मिळाली, मात्र समोरच्या दिशेला फटका बघा काय जबरदस्त आलाय. फ्लॅट अँड
या चेंडूवरती कमबॅक केलं होतं. या चेंडूवरती आपण पाहिलं ना तर हर्षलच्या माध्यमातून या चेंडूवरती कमबॅक सुद्धा बघायला मिळाल. कारण आतापर्यंत षटक क्रमांक जेव्हा 5व्या मैदानावरती आहे ना तर हर्षलच्या या गोलंदाजीवरती फटके सुद्धा आलेत, त्याला विकेट सुद्धा मिळाली. मात्र धावांचं रतीत 95 धावा मैदानावरती बनवायच्या होत्या आणि त्या धावांच्या ओझ्याखाली आता मात्र पूर्णतः दबला आहे तो म्हणजेच बापूजी देव क्रिकेट क्लब सारळ संघ. आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करतो जाकमाता परुपाडा. पहिल्या विजयाच्या दृष्टिकोनातून ते पुढे जात आहेत. नेक्स्ट मॅच या ठिकाणी होणार आहे ती म्हणजेच अमरदीप कोळगा विरुद्ध साई आवास या दोन संघाच्या दरम्यान. दोन्ही संघाने लगेच तयार राहायचं आहे. फटका चांगला आलाय, कनेक्शन प्रॉपर आहे, चेंडूवरती प्रहार केलाय. मात्र तेथे आपण बघितलं तर आणखीन एक विकेट हर्षलच्या नावावरती. फलंदाज क्रमांक 4 बाद